हॅलो स्टुडंट, आज आपण युनिट नंबर 2 एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग याचा बघणार आहे. सेकंड युनिट आहे तुमचा अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. फर्स्ट युनिट होता तुमचा फंडामेंटल ऑफ एस्टिमेट अँड कॉस्टिंग. त्याच्यामध्ये आपण पर्पज बघितले, डेफिनेशन बघितले, मोड ऑफ मेजरमेंट, रूल्स ऑफ डिडक्शन आणि टाइप्स ऑफ शीट्स बघितले होते आपण, बरोबर आहे. सेकंड युनिट मध्ये आपण बघतो अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. याचा आपण डिटेल एस्टिमेट आणि अप्रॉक्सिमेट दोन टाइप होतात, त्यातले आपण डिटेल एस्टिमेटचे टाइप बघितले. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट साठी सेपरेट युनिट आहे, ते आपण याच्यामध्ये बघूया. तर बघा, सेकंड युनिट मध्ये आपण काय काय बघणार आहे. तर पहिली कंडिशन, याची डेफिनेशन आणि पर्पज. ओके. सेकंड काय, मेथड ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, याच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत. आणि थर्ड काय, तर न्यूमेरिकल ऑन मेथड ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. तर आपण या तीन गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करू. तर बघा, पहिलं काय, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणजे काय. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिलिमिनरी एस्टिमेट. ओके, म्हणजे एस्टिमेट आपल्याला माहित आहे टू कॅल्क्युलेट द क्वांटिटीज ऑफ वर्क बिफोर कन्स्ट्रक्शन ऑफ प्रोजेक्ट. ओके, तर ते इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिलिमिनरी एस्टिमेट. इट इज युजफुल फॉर गेटिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, फॉर सँक्शनिंग द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल टू यूज the approximate estimate, and after that administrative approval, this sanction goes for technical sanction. Okay, and after that you can do your work. Okay, preliminary estimate. Next बघूत आपण पर्पज ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. अप्रॉक्सिमेट म्हणजे काय, नियर अबाउट व्हॅल्यू, आणि डिटेल म्हणजे काय, ऍक्च्युअल व्हॅल्यू. ओके, गिव्ह the rough idea of the project. Rough idea, that means quantity and cost. Okay, rough idea, not accurate. Okay, in detail estimate, find the accurate cost. Okay, easy to check feasibility of project. It is useful for easy to check of feasibility of the project. Third point, for government project. Okay, approximate estimate is required for budget provisional. Okay, for budget provisional for the government project, the approximate estimate is required. And last, this type of estimate, that means approximate estimate is helpful to fix the tax, to finalize the tax. Okay, on which estimate, approximate estimate. Okay, next bubble, types of approximate estimate. कोणते कोणते टाइप आहेत. plinth area method, cubical content method, service unit method, typical bay method, and approximate quantity method. Okay, and detail estimate चे होते रिवाइज एस्टिमेट, सप्लिमेंट एस्टिमेट, रिवाइज अँड सप्लिमेंट एस्टिमेट, रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट. ओके, आणि हे आहेत अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे. तर आपण वन बाय वन याच्यामध्ये आपण बघूया. प्लिंथ एरिया मेथड. प्लिंथ एरिया मेथड म्हणजे काय, द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन इज डिटरमाइंड बाय मल्टिप्लाइंग प्लिंथ एरिया विथ प्लिंथ एरिया रेट. दॅट मीन्स काय, द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन तुम्हाला काढायची असेल तर प्लिंथ एरियाला प्लिंथ एरिया रेटनं मल्टिप्लाय करायचं, मग तुमचं काय निघेल, approximate cost of building निघेल. ओके, एरिया obtained by multiplying length and width, length and breadth. मी तुमचा एरिया कसा कॅल्क्युलेट होणार या ठिकाणी, लेंथ अँड ब्रेथ न. अप्रॉक्सिमेट कॉस्ट म्हणजे काय सांगितलं, प्लिंथ एरिया इंटू प्लिंथ एरिया रेट. ओके, तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता, हे तुम्हाला काय दिसते, टोटल एक रूम दिसते जो ब्रिक वर्क केलेला आहे. ओके, मग याची लेंथ काय झाली, ही लेंथ आणि ब्रेथ, याचा मल्टिप्लाय करायचा, एरिया निघतो, आणि एरिया इंटू रेट काय, तुमचा अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ बिल्डिंग निघेल. ओके, सेकंड काय, क्युबिकल कंटेंट मेथड. क्युबिकल म्हणजे काय, व्हॉल्यूम. बघा, प्लिंथ एरिया मेथड मध्ये आपण काय केलं, प्लिंथ एरिया मेथड मध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलं, एरिया कॅल्क्युलेट केला. एरिया कॅल्क्युलेट केला आणि त्याला एरियाच्या रेटनं मल्टिप्लाय केलं, बरोबर आहे. क्युबिकल कंटेंट, क्युबिकल म्हणजे काय, या ठिकाणी येणार आहे व्हॉल्यूम येणार आहे. म्हणजे काय, तुमचं लेंथ, विड्थ आणि हाईट, या तीन क्वांटिटी नाही. म्हणजे काय, इन दिस मेथड व्हॉल्यूम ऑफ बिल्डिंग इज कन्सिडर्ड. ओके, सो दिस मेथड इज मोर ॲक्युरेट दॅन प्लिंथ एरिया मेथड. कशामुळं, बिकॉज व्हॉल्यूम ऑफ बिल्डिंग ऑब्टेन्ड बाय द हाईट. ओके, म्हणजे आपण व्हॉल्यूम बिल्डिंगची हाईट काय करतो, एरिया इंटू हाईट केलं तर तुमचं काय निघेल, एरिया इंटू हाईट केलं तुमचं व्हॉल्यूम निघेल. म्हणजे हे काय मोस्ट ॲक्युरेट मेथड आहे. ओके, ऍज कम्पेअर टू प्लिंथ एरिया मेथड. अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ बिल्डिंग कसं करणार आपण, व्हॉल्यूम ऑफ बिल्डिंग इंटू रेट पर युनिट व्हॉल्यूम.
ओके, व्हॉल्यूम ऑफ बिल्डिंग इंटू रेट पर युनिट व्हॉल्यूम. आणि प्लिंथ एरिया काय होतं, एरिया ऑफ प्लिंथ एरिया इंटू प्लिंथ एरिया रेट. ओके, क्युबिकल कंटेंट मध्ये याच्यामध्ये काय करतो आपण, व्हॉल्यूम घेतो. ओके, सर्व्हिस युनिट मेथड. सर्व्हिस युनिट मेथड म्हणजे काय बघू आपण. सर्व्हिस युनिट मेथड काय असते बघा. एव्हरी स्ट्रक्चर सर्व सम पर्पज, म्हणजे प्रत्येक स्ट्रक्चर काही ना काहीतरी सर्व्हिस देत राहतो. ओके, जसं की वेन एव्हर स्ट्रक्चर इज कन्स्ट्रक्टेड, ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर बांधतो, इट इज पॉसिबल टू वर्क आउट कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन पर सर्व्हिस युनिट. म्हणजे काय, सपोज आपल्याला स्कूल बांधायचं असेल तर काय मग स्कूलचं सर्व्हिस युनिट काय येईल, पर क्लासरूम. ओके, हॉस्पिटल असेल तर सर्व्हिस युनिट काय येणार आहे, पर बेड. हॉस्पिटलची कॅपॅसिटी कशावर डिपेंड असते, बेडवर. स्कूलची कॅपॅसिटी कशावर डिपेंड असते, क्लासरूमवर. थिएटरची कॅपॅसिटी किंवा थिएटरची युनिट काय आहे, पर सीट. ब्रिजचं काय, पर मीटर ऑफ स्पॅन, म्हणजे ब्रिज तुमचा किती मीटर लांबीचा आहे. ओके, स्टेडियमला सेम, पर सीट. हॉस्टेलमध्ये काय, पर स्टुडंट, किती स्टुडंट आहेत. आणि वॉटर टँक पर लिटर, म्हणजे याचे काय आहे, सर्व्हिस युनिट आहे. ओके, मग आता मला जर काढायचं असेल स्कूलचं अप्रॉक्सिमेट कॉस्ट काढायची असेल, आणि स्कूल आहे तुमच्या 15 आणि एका रूमला तुम्हाला रेट आहे 20,000. एक रूम बांधायला तुम्हाला खर्च किती आहे, 20,000. आणि 15 रूमचे तुम्ही किती निघणार आहे, तर काय येईल या ठिकाणी, नंबर ऑफ सर्व्हिस युनिट किती आहेत या ठिकाणी 15, आणि कॉस्ट पर सर्व्हिस युनिट एका याचं रेट काय 20,000, म्हणजे निघेल काय टोटल अप्रॉक्सिमेट कॉस्ट. ओके, हे स्कूलसाठी हॉस्पिटल, थिएटर, ब्रिज, स्टेडियम, हॉस्टेल आणि वॉटर टँक. तर हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये सर्व्हिस युनिट विचारू शकतील तुमच्या टेस्टमध्ये, की स्कूलचं काय आहे, हॉस्पिटलचं काय सर्व्हिस युनिट आहे. ओके, त्याला सर्व्हिस युनिट मेथड. टिपिकल बे मेथड. सिम्पली बे म्हणजे काय अगोदर बघूत आपण. बे म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट. सपोज तुमचं ब्रिज आहे. ओके, ब्रिजला आपण काय करतो, या ठिकाणी पिलर असतात. बे म्हणजे काय, सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट. हे दोन सपोर्ट आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे एक बे. हे 2 आणि हे 3. किती आहे तो बे, टोटल 3 बे आहेत. ओके, 3 नंबर ऑफ बे 3. हा, आता एका बेला किती कॉस्ट आहे तुमची बांधणारी, तर कॉस्ट पर बे, त्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय निघालं, अप्रॉक्सिमेट कॉस्ट निघाल. सिंपल आहे, नंबर ऑफ बे इंटू कॉस्ट पर बे. एका बेची किंमत इंटू किती टोटल आहे ते आपले नंबर ऑफ बे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, अप्रॉक्सिमेट कॉस्ट काढू शकतो टिपिकल बे मेथडने. ओके, शेवटचे अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड. अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड आता या मेथड मध्ये कशासाठी आहे, टू फाइंड आउट द रनिंग मीटर रेट. ओके, RMT, रनिंग मीटर रेट फॉर फाउंडेशन, द अप्रॉक्सिमेट क्वांटिटीज ऑफ आयटम सच ॲज एक्स्कॅव्हेशन, फाउंडेशन, ब्रिकवर्क अप टू प्लिंथ. म्हणजे जर तुम्हाला पर मीटर म्हणजे काय, रनिंग मीटर म्हणजे तुम्हाला कॉस्ट काढायची असेल तर ते आपण कोणत्या मेथडनं काढतो, अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथडनं. याच्यामध्ये काय असतं, अप्रॉक्सिमेट कॉस्ट इज इक्वल टू लेंथ, रनिंग मीटर किती मीटरची लेंथ आहे तुमची, आणि रेट पर मीटर एका मीटर. सपोज तुमची लेंथ आहे 20 मीटर तुमची वॉल भिंत आहे, आणि एकाचा रेट आहे तुमचा 1000 रुपये. तर आन्सर किती आलं, 20,000. ओके, सिंपल मेथड, अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड. ओके, आता आपण याच्यामध्ये बघू टाइप्स ऑफ एरिया. कोणते कोणते टाइप आहे एरिया हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे, टाइप्स ऑफ एरिया, त्यामध्ये कार्पेट एरिया, प्लिंथ एरिया, बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया. ओके, ठीक आहे, तर मी इथं लेक्चर थांबवतो. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. थँक्यू.